नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जे काही सुरक्षा रक्षक असतील त्यांच्यासाठी आनंदाची बातमी असणार आहे। सुरक्षा रक्षकांना आता खाकी वर्दी शासनाची मान्यता महाराष्ट्रात 1 मे पासून याची अंमलबजावणी होणार आहे। कामगार दिनापासून महाराष्ट्र दिनापासून या ठिकाणी याची अंमलबजावणी होणार आहे आणि चांगली बातमी आहे जे काही सुरक्षा रक्षक महाराष्ट्रामध्ये असतील त्यांच्यासाठी। तर यामध्ये डिटेल विषय काय आहे तर बघा, राज्यभरात जिल्हानिहाय एकूण 16 सुरक्षा रक्षक मंडळे कार्यरत असून आता 1 मे पासून राज्यातील सर्व सुरक्षा रक्षकांच्या गणवेशात एकसमानता असणार आहे। तर यामध्ये अकोला जिल्ह्याची ही बातमी असणार आहे आणि पूर्ण राज्यासाठी आहे। तर राज्यातील सुरक्षा रक्षक आता खाकी वर्दीमध्ये दिसणार आहेत। याचा अर्थ सुरक्षा रक्षक पोलीस दलात जाणार असा नसून त्यांच्या गणवेशाचा रंग खाकी राहणार आहे। नोंदणीकृत सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी खाकी रंगाच्या गणवेशास राज्य शासनाने मान्यता दिलेली आहे। यामध्ये टोपी जी आहे, कॅप जी आहे ती निळ्या रंगाची असून त्यावर सुरक्षा रक्षक मंडळाचा लोगो व नाव असणार आहे। कामगार दिनाचे औचित्य साधून सुरक्षा रक्षकाचा मुख्य उद्देश म्हणजे काय आहे तर लोकांचे आणि सामानाचे संरक्षण करणे आहे। मालमत्तेची सुरक्षा, आपत्कालीन बचाव, आपत्कालीन व्यवस्थापन सेवा, सुरक्षा गस्त, गुन्ह्यांना सक्रियपणे रोखणे, संशयास्पद हालचालीवर काळजीपूर्वक लक्ष ठेवणे इत्यादी समस्या उद्भवल्यास कारवाई करणे, हस्तक्षेप करणे किंवा पोलीस अधिकाऱ्याशी संपर्क करणे आदी त्यांचे कर्तव्य आहेत। कोणत्याही सुरक्षा रक्षकांसाठी सर्व महत्त्वाचा नियम म्हणजे सतर्क राहणे आहे। नेहमी सतर्क राहिल्याने संभाव्य धोके वाढण्यापूर्वी ते ओळखण्यास मदत होते। रक्षकांनी नियमितपणे त्यांच्या सभोवतालच्या परिसराचे निरीक्षण केले पाहिजे, ज्यामध्ये लोक, वाहने आणि असामान्य वाटणाऱ्या हालचालींचा समावेश आहे। सुरक्षा रक्षक हे विशिष्ट कायदेशीर मर्यादित काम करत असतात। त्यानंतर काय सांगितलेलं आहे त्यांनी तर सुरक्षा रक्षकांच्या गणवेशावरून अनेक वेळा संभ्रमाची परिस्थिती निर्माण होते। आत्तापर्यंत सुरक्षा रक्षकांच्या गणवेशासाठी विशिष्ट असा रंग निश्चित केलेला नव्हता। त्यामुळे सुरक्षा रक्षकांच्या गणवेशाचा रंग खाकी असावा अशी मागणी विविध संघटना व सुरक्षा रक्षकांनी शासनाकडे केली होती। कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी ही मागणी मान्य केली आहे। राज्यभरात जिल्हानिहाय 16 सुरक्षा रक्षक मंडळे कार्यरत असून आता 1 मे पासून राज्यातील सर्व सुरक्षा रक्षकांच्या गणवेशात एकसमानता असणार आहे। सुरक्षा रक्षकांची ओळख ही कशी असणार आहे तर एक समान राहणार आहे। या उपक्रमामुळे सुरक्षा रक्षकांची ओळख एक समान राहील व त्यांच्या शिस्तबद्धतेत भर पडेल। तसेच या नव्या गणवेशामुळे राज्यातील सुरक्षा व्यवस्थेला अधिक सुसंगत व व्यावसायिक स्वरूप प्राप्त होणार असल्याचे कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांनी यावेळी सांगितलेले आहे। तर एकंदरीत बातमी ही आहे मित्रांनो की जे काही सुरक्षा रक्षकामध्ये जे काही काम करतात, जे काही रक्षक आहेत, जे ड्युटी करत आहेत, कार्यरत आहेत, त्यांच्यासाठी ही बातमी असणार आहे की तुम्ही आतापर्यंत जे काही गणवेश वेगवेगळे घालत असाल तर आता महाराष्ट्र शासनाने तुमच्यासाठी एक नियमित गणवेश असा निर्गमित केलेला आहे। यामध्ये तुमच्या गणवेशाचा जो रंग आहे हा खाकी असणार आहे, पोलीस कॉन्स्टेबलसारखा असणार आहे। यामध्ये जी तुमची कॅप आहे ती कॅप तुमची निळ्या रंगाची असणार आहे, म्हणजे पोलीस कॉन्स्टेबलसारखाच हा ड्रेस असणार आहे। त्यासाठी तुमच्यासाठी ही आनंदाची गोष्ट असेल आणि तुम्हाला जी काही तुम्ही कार्य करत असता, ड्युटी करत असता, कर्तव्य बजावत असता, यामध्ये तुम्हाला एक प्रकारचा उत्साह निर्माण होईल। तुम्ही पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम आपण करत आहोत असा तुमच्यामध्ये एक विश्वास निर्माण होईल आणि याचा जो फायदा आहे हा समाजाला होईल